विनयला आता भूक लागली होती. त्याला सकाळपासून नाश्ताच मिळाला नव्हता. सकाळीच घरातील सर्व लोकांनी बाहेरून मसाला डोसा मागून खाल्ला होता. विनयचा गळा दुखत होता. त्यामुळे तो आईला म्हणाला, माझ्यासाठी पातळ मूग डाळीची खिचडी बनव. परंतु अजूनपर्यंत त्याला खिचडी मिळाली नव्हती. आजकाल त्याची तब्येत खराब राहत होती. त्यामुळे त्याची नोकरी सुद्धा सुटली होती. फक्त त्याचे कुटुंबच त्याच्या सोबत होते, तेवढीच त्याची ताकद होती. पण आज अजूनपर्यंत कोणीच त्याच्या रूम मध्ये खिचडी घेऊन आलं नाही. त्यामुळे विनय स्वतः उठून किचन मध्ये गेला. तेव्हा त्याने तिथे पाहिलं की आपल्या छोट्या भावाची बायको नीलम दुपारच्या जेवणाची तयारी करत आहे. तेव्हा विनयने थोडे संकुचित होऊनच विचारले, नीलम, माझी खिचडी कुठे आहे? नीलम तोंड वाकडं करत म्हणाली, दादा, मला अगोदरच खूप कामे आहेत. तुम्ही प्लीज मला परेशान करू नका. जाऊन आईंना सांगा, त्या तुमच्यासाठी खिचडी बनवतील. विनय हतबल झाला, कारण त्याने आपल्या आईला सांगून 2 तास झाले होते, परंतु अजूनपर्यंत त्याच्यासाठी खिचडी बनली नव्हती. याचा त्याला थोडा राग आला. तो किचन मधून आपल्या आईच्या रूमकडे जाण्यासाठी निघाला. परंतु आईच्या रूम बाहेर पोहोचल्याबरोबर त्याचे पाय जागीच थांबले. त्याची आई फोनवर म्हणत होती, हे बघ सुनबाई, जे झालं ते झालं. तुला आम्हा लोकांसोबत राहण्यासाठी प्रॉब्लेम होता ना, तर तू तुझा संसार वेगळा कर. मला कोणतीही अडचण नाही. अगं, तू कशी बायको आहेस? तुझ्या नवऱ्याला कॅन्सर झाला आहे आणि तू आरामात तुझ्या माहेरी जाऊन बसली आहेस. तू इथे येऊन तुझ्या नवऱ्याला घेऊन जाऊ शकतेस. समोरून सिया म्हणाली. पण ती काय म्हणाली ते विनयला ऐकायला आले नाही. पण समोरून त्याची आई म्हणाली, अगं, तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? जोपर्यंत माझा मुलगा कमाई करत होता तोपर्यंत तो माझा होता. आता हा रोगी झाला आहे, त्यामुळे तो तुझा झाला आहे. मला या घरामध्ये असा आजारी माणूस नको. माझ्या छोट्या सोन्याची मुले लहान लहान आहेत. जर त्यांना काही झाले तर? आणि आता विनयला थोडी जास्तच सेवेची गरज आहे. त्याच्यासाठी वेगळं जेवण बनवावं लागतं. एवढं सर्व कोण करेल? तू त्याची बायको आहेस, त्यामुळे तू त्याला इथून घेऊन जा आणि कुठे ठेवायचं आहे तिकडे ठेव. मी तुझ्यासाठी एवढं करू शकते की तुमचा नवीन संसार थाटण्यासाठी तुला भांडी वगैरे देऊ शकते. तसंही आमच्याकडे खूप जास्तीची भांडी आहेत. फक्त तू लवकर ये. मी तुझी वाट पाहत आहे. एवढं बोलून विनयच्या आईने फोन ठेवून दिला. विनयचा विश्वासच बसत नव्हता की त्याची आई या सर्व गोष्टी बोलत आहे. 4 महिन्यापासून आपल्या माहेरी राहणाऱ्या बायकोला आईने भडकावल्यामुळे विनयने घटस्फोटाची धमकी दिली होती. पण आता मात्र आईचे बोलणे ऐकून विनयच्या डोळ्यात पाणी आले आणि तो विचार करू लागला की मी आता कोणत्या तोंडाने माझ्या बायको समोर जाऊ? आई हे सर्व काय बोलत आहे? तो आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत आईच्या रूम मध्ये गेला आणि म्हणाला, आई, तू सियाला का बोलवत आहेस? त्यावर त्याची आई म्हणाली, हे बघ बाळा, अशा वेळी आम्ही तुझ्यासाठी किती काय करू शकतो. तुला तर माहीतच आहे, माझ्याकडून जास्त काम होत नाही. छोटी सुनबाई तिची मुले सांभाळेल की तुझी सेवा करेल, म्हणून मी तुझ्या बायकोला फोन करून सांगितलं आहे. आता तीच तुझा सांभाळ करेल. असेही अजूनपर्यंत तुम्हा लोकांचा घटस्फोट झालेला नाही. आता फक्त घटस्फोटाविषयीचे बोलणे चालू आहे. अजूनपर्यंत ती तुझीच बायको आहे. त्यामुळे ती तुझ्या प्रती कर्तव्य पार पाडू शकत नाही का? आपल्या आईच्या अशा बोलण्याने विनयला खूपच राग आला आणि तो रागातच म्हणाला, आई, जेव्हा ती अडचणीमध्ये होती तेव्हा मी तिला साथ दिली नाही. तेव्हा मी माझ्या बायकोला दूर करून माझ्या कुटुंबाला जवळ केले आणि आता मी काही कामाचा राहिलेलो नाही, तेव्हा तू मला त्याच माझ्या बायकोकडे पाठवत आहेस, जिला तू काही महिन्यापूर्वी घटस्फोट द्यायला सांगत होतीस. जेव्हा ती तिच्या माहेरी जाण्या अगोदर तुला विनंती करत होती की आई, आम्ही आमचा वेगळा संसार थाटतो, तेव्हा तू खूप मोठा गोंधळ घातला होतास की ही माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करत आहे आणि आज तू स्वतःच मला ह्या घरापासून दूर ढकलत आहेस. दामिनीताई रागातच म्हणाल्या, विनय, तुला जे समजायचं आहे ते तू समज. पण तुझी तब्येत आता एवढी खराब आहे की त्यामुळे या घरातील रुटीन डिस्टर्ब होत आहे. या घरामध्ये लहान लहान मुले आहेत. तुझ्या लहान भावाला ऑफिसचं काम असतं. छोट्या सुनबाई सुद्धा किती गोष्टी सांभाळेल. तुझ्या बायकोची सुरुवातीपासून हीच इच्छा होती की आमच्यापासून वेगळे होऊन राहायचे. आता तू तिच्याच इच्छेप्रमाणे चाल. मला कोणतीच अडचण नाही. तसेही ती आता नोकरी करते, त्यामुळे तुम्हा लोकांचा घर खर्च ती आरामात करू शकेल. पण तू इथे राहिलास तर तुझा खर्च कोण उचलेल? आपल्या आईचे असे बोलणे ऐकून विनय स्तब्धच राहिला. सुरुवातीपासूनच विनय आपल्या कुटुंबाला प्रथम प्राधान्य देत आला होता.
त्याचे लग्न झाल्यानंतर बायको घरात आल्यावर सुद्धा तो आपल्या आईला आणि लहान भावाला सर्व काही समजत होता. कितीतरी वेळा विनय पाहत होता की त्याच्या बायको बरोबर म्हणजे सिया बरोबर घरात चुकीच्या गोष्टी घडत आहेत. परंतु आपल्या आईचे आणि भावाचे मन दुखवायला नको म्हणून त्याने कधीच आपल्या बायकोची साथ दिली नाही. उलट तो आपली सर्व कमाई आई आणि छोट्या भावावरच खर्च करत होता. तो आपल्या बायकोला खूप मोठ्या मुश्किलीने थोडेफार गरजेपुरते काही पैसे देत होता. कारण विनयचा पगार झाल्यावर तो पगारातील सर्वात मोठी रक्कम आपल्या आईच्या हातात देत असायचा. या वेळेला सुद्धा चुकी कुठे ना कुठे त्याच्या आईचीच होती. तरी सुद्धा विनयने आपल्या आईचीच बाजू घेतली. त्यामुळे त्या नवरा बायको मध्ये एवढा दुरावा वाढला की त्या दोघांमध्ये घटस्फोट घेण्यापर्यंत गोष्ट पोहोचली. विनयने आपल्या बायकोला घटस्फोटाची धमकी आईच्या सांगण्यावरूनच दिली होती. परंतु त्याच आईच्या तोंडून असे बोलणे ऐकल्याबरोबर तो हैराण झाला होता. तो विचार करू लागला की आपली आई किती स्वार्थी आहे. विनय भरलेल्या गळ्याने म्हणाला, आई, एवढ्या सर्व गोष्टी झाल्यानंतर मी पुन्हा तिच्यासोबत कसा जाऊ? दामिनीताई रागातच म्हणाल्या, मग तुझी काळजी कोण घेईल? तू तुझ्याविषयी काही विचार केला आहेस का? अरे, चांगले झाले की तुझी बायको तुला घेऊन जाण्यासाठी तयार झाली आहे. आता तू नखरे दाखवू नकोस. विनय हैराण होऊन म्हणाला, काय? सिया परत येण्यासाठी तयार झाली आहे? दामिनीताई म्हणाल्या, ती परत यायला तयार झालेली नाही. ती तुला इथून घेऊन जाण्यासाठी यायला तयार झाली आहे. आपल्या आईचे असे बोलणे ऐकल्याबरोबर डोळ्यातील अश्रू पुसतच विनय आईच्या रूम बाहेर पडला. तो आता विचारात पडला होता की सियाचा सामना कसा करायचा. तो ह्याच विचारात जाऊन आपल्या रूम मध्ये पडला. त्याला 4 महिन्यापूर्वीच्या गोष्टी आठवू लागली. त्याच्या आईने कोणत्या तरी नातेवाईकाच्या लग्नाला जाण्यासाठी साडीवाल्याला घरी बोलवले होते. आई स्वतःसाठी आणि आपल्या छोट्या सुनेसाठी खूप महागडी साडी खरेदी करत होती. परंतु सियासाठी तिने फक्त 200 रुपयाची साडी उचलून तिच्या हातात दिली होती आणि म्हणाली होती की हीच साडी तुझ्यासाठी योग्य आहे. कारण तुझी आई तर भिकाऱ्यासारखेच कपडे घालते, त्यामुळे तुला सुद्धा तसेच कपडे घालण्याची सवय असेल. सासूबाईंचे आपल्या आईला बोलणे सियाला खूप लागले होते. या अगोदर सुद्धा सासरी तिला खूप टोमणे मारण्यात आले होते. कितीतरी वेळा तिला रडवण्यात आले होते. परंतु कधीच तिच्या नवऱ्याने तिला साथ दिली नव्हती. पण आज आईविषयी असे अपशब्द वापरल्यामुळे सियाला राग आला. म्हणून ती कधी नाही, परंतु आज तिने आपल्या सासूबाईंना उलट उत्तर दिले. ती म्हणाली, आई, तुम्ही मला काहीही म्हणा, मी ते ऐकून घेईन आणि मला तशी सवयही झाली आहे. परंतु तुम्ही माझ्या आईला काही बोलू नका. सियाचे एवढे बोलणे ऐकल्याबरोबर दामिनीताईंनी अख्खं घरच डोक्यावर घेतलं. दामिनीताई म्हणू लागल्या, तू मला उत्तर देऊन माझा अपमान करत आहेस. येऊ दे विनयला, तुला या घरातून धक्के मारून बाहेर काढते. दामिनीताईंना सुरुवातीपासूनच सिया आवडत नव्हती. त्यांना आपल्या मैत्रिणीच्या मुलीबरोबर आपल्या मोठ्या मुलाचे विनयचे लग्न करून द्यायचे होते. परंतु दामिनीताईंच्या नवऱ्याने आपल्या मोठ्या मुलासाठी सियाला पसंत केली होती. त्यामुळे सिया त्या घरात सून बनून आली होती. त्यामुळे दामिनीताईंच्या डोळ्यात ती सतत सळत असायची. मग 1 वर्षानंतर जेव्हा दामिनीताईंनी आपल्या छोट्या मुलाचे लग्न आपल्या मैत्रिणीच्या मुलीबरोबर करून दिले, तेव्हा त्यांनी आपल्या आवडीची आणि आपल्याला हवी तशी सून घरात आणल्यामुळे त्या आपल्या छोट्या सुनेवर प्रेम करू लागल्या होत्या. विनय सुद्धा आपल्या आईच्या प्रेमात एवढा आंधळा झाला होता की त्याला दिसतच नव्हते की आपली आई आपल्या बायको सोबत चुकीचं वागत आहे. कधी कधी सिया आपल्या सासूबाईंच्या चुकीची तक्रार विनयकडे करत असायची. तेव्हा विनय आपल्या आईला समजावण्याऐवजी आपल्या बायकोलाच ओरडत असायचा. तो सियाला म्हणायचा, माझी आई माझ्यासाठी सर्व काही आहे, त्यामुळे भले तिने काहीही करो, तुला सर्व गोष्टी सहन करायच्या आहेत. तू तिला कधीच उलट उत्तर देऊ नकोस. त्या दिवशी विनय ऑफिसवरून घरी आला तेव्हा त्याची आई विनयकडे तक्रार करत म्हणाली, तुझी बायको मला उलट बोलत होती. त्यावेळी विनयने सियाचे काहीच न ऐकता तिला ओरडण्यास सुरुवात केली. मी तुला किती वेळा सांगितलं आहे की आईला वाईट वाटेल असं वागू नकोस, तरी सुद्धा तुला समजत नाही. सिया विनय समोर हात जोडून विनंती करू लागली की अहो, अगोदर माझं तर बोलणं ऐकून घ्या की नक्की काय गोष्ट झाली आहे. विनय रागातच म्हणाला, गोष्ट काहीही असो, तुला आईला उलट उत्तर देण्याची काय गरज होती? तू माझ्या आईचा अपमान केला आहेस. सियाला आता या सर्व गोष्टी सहन झाल्या नाहीत. ती विनयला म्हणाली की ठीक आहे, जर असंच असेल तर मला आईंसोबत राहायचं नाही. आपण आपला वेगळा संसार थाटूया. तेव्हा विनय रागातच म्हणाला, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? मी माझ्या आईला सोडून कुठेही जाणार नाही आणि तुझ्यासोबत तर अजिबात येणार नाही.
जर तुला या घरात राहायचं असेल तर राहा, नाही तर निघून जा. सियाला विनयचे असे बोलणे सहन झाले नाही. तिने विनयला सुरुवातीपासूनच नक्की काय झालं आहे ही सर्व गोष्ट नीट समजावून सांगितली. तरी सुद्धा विनय तिला चुकीचं म्हणू लागला. शेवटी आपला थोडाफार राहिलेला सन्मान वाचवण्यासाठी सिया आपलं सामान पॅक करून आपल्या माहेरी जाण्यासाठी निघाली. कारण तिला आता समजून चुकले होते की विनय आपल्याला कधीच साथ देणार नाही. आपल्या माहेरी गेल्यानंतर 2 महिन्यांनी सिया नोकरी करू लागली. इकडे दामिनीताई खूपच खुश झाल्या होत्या की सून घर सोडून गेली आहे. त्यामुळे त्या आपल्या मोठ्या मुलाला भडकावू लागल्या की तू सुनबाईपासून घटस्फोट घे, ती तुझ्या लायकच नाही. दामिनीताईंचा नवरा आता ह्या जगात नव्हता. त्यामुळे त्या घरामध्ये सियाला साथ देणारा, तिच्या बाजूने बोलणारा असा एकही माणूस शिल्लक नव्हता. 2 महिन्यांपर्यंत सियाने विनयची वाट पाहिली, परंतु त्याची आई मध्ये त्याला सतत भडकवत असायची. आणि इकडे सियाने सुद्धा विनय आपल्याला परत घेऊन जायला येईल ही आशा सोडून दिली होती. तिला सुद्धा खूप वाईट वाटत होते की आपला नवरा फक्त त्याच्या आईचंच ऐकत आहे आणि तिच्याच बंधनात राहत आहे. त्याच वेळी एक दोनदा विनयने तिला फोन करून सांगितले की तुला घरी यायचं असेल तर परत ये, नाहीतर तुला मी घटस्फोट देईन. तेव्हा सिया सुद्धा रागातच म्हणाली होती, ठीक आहे, तुम्हाला घटस्फोट द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. हे बोलून तिने फोन ठेवला होता. नंतर मात्र त्या दोघांचे कधीच बोलणे झाले नाही. अशातच आता विनयची तब्येत खराब राहू लागली होती. डॉक्टरांकडे गेल्यानंतर तपासणी करून काही टेस्ट केल्यावर समजले की विनयला गळ्याचा कॅन्सर झाला आहे. आता विनयच्या कमाईतील मोठा हिस्सा त्याच्या उपचारामध्येच खर्च होत होता आणि हीच गोष्ट दामिनीताईंना सहन होत नव्हती. हळूहळू विनयची तब्येत जास्तच बिघडू लागली आणि त्याचे काम सुद्धा सुटले. आता तर तो घरात पैसे सुद्धा कमावून घेऊन येत नव्हता. त्यामुळे दामिनीताईंना तो आता एका ओझ्याप्रमाणेच वाटू लागला होता. 1 तासातच सिया आपल्या सासरी पोहोचली होती. ती सरळ विनयच्या जवळ विनयच्या रूम मध्ये गेली. एवढ्या दिवसात विनयचा चेहरा कोमजलेला होता. त्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे आली होती. आपल्या नवऱ्याची अशी अवस्था पाहून सियाला खूपच वाईट वाटले. तिने लगेचच आपल्या नवऱ्याला मिठी मारली आणि जोरात रडू लागली. थोडा वेळ रडल्यानंतर तिने स्वतःला सांभाळले. विनयच्या सुद्धा डोळ्यात पाणी आले होते. तो तर तिच्या नजरेला नजरच मिळू शकत नव्हता. सियाने आपल्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणाली, तुम्ही काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची? तुम्ही खरंच मला परकी केलीत? तुम्ही एकदा सुद्धा मला सांगितले नाही की तुमची तब्येत एवढी खराब आहे. विनय भरलेल्या गळ्याने म्हणाला, सिया, मला तुझी खूप आठवण येत होती. पण एकदा मी चुकीचे पाऊल उचलले होते. त्यामुळे ते पाऊल मी पुन्हा परत घेणे माझ्यासाठी कठीण होते. मी तुझ्यासोबत बोलण्याची हिंमतच करू शकलो नाही. मला वाटत होते की तू मला माफ करशील की नाही. परंतु आज तू माझ्यासाठी अशी धावत पळत आली आहेस ना, ते पाहून माझीच मला लाज वाटते की ज्या आपल्या माणसांसाठी मी तुला रडवले, तीच माणसे आज माझ्या कठीण परिस्थितीमध्ये माझी साथ सोडत आहेत आणि तू माझा आधार बनण्यासाठी आली आहेस. असे बोलता बोलता विनय रडू लागला. तेव्हा सियाने त्याला मिठी मारली आणि म्हणाली, मी तुझ्यावर खूप प्रेम केलं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मी तुला एकट्याला कधीच सोडणार नाही. मला मान्य आहे की माझ्यासोबत चुकीचं झालं, परंतु याचा अर्थ असा नाही की मी दगडाच्या हृदयाची बंदी आहे. माझ्या नवऱ्याला मी अशा कठीण परिस्थितीमध्ये एकट्याला कशी सोडेन? आता कदाचित तुला समजलं असेल की कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचे. सियाचे असे बोलणे ऐकल्याबरोबर विनयची मान शरमेने खाली झुकली. सिया म्हणाली, विनय, तू चिंता करू नकोस. मी आपलं घर सांभाळेल आणि तुझ्यावर उपचार सुद्धा करेन. तू लवकरात लवकर बरा होशील. आपण दोघेही खूप प्रेमाने एकत्र राहूया. विनयने भरल्या डोळ्यांनी सियाला सहमती दिली. विनयचा आपल्या कुटुंबावरचा विश्वास आता पूर्णपणे उडाला होता. सियाने 1-2 जागी फोन करून भाड्याच्या घरासाठी चौकशी केली. तेव्हा तिच्या ऑफिसच्या जवळच तिला एक भाड्याने रूम मिळाला. तेव्हा 2 दिवसांनी सिया विनयला आपल्या भाड्याच्या घरात स्वतः बरोबर राहण्यासाठी घेऊन गेली. सियाने हळूहळू आपला संसार थाटला होता. तिने विनयसाठी काही नवीन कपडे खरेदी केले. जेव्हा विनय आपल्या आईचं घर सोडून सिया बरोबर जाण्यासाठी निघाला होता, तेव्हा तो सियाचा हात पकडून आपल्या आईच्या रूम मध्ये गेला आणि आपल्या आईला म्हणाला, आई, मी प्रत्येक परिस्थितीमध्ये तुझी साथ दिली, परंतु आज तू माझी साथ सोडलीस. मी रोगी झाल्याबरोबर तू मला घरातून बाहेर काढण्यासाठी माझ्या पाठीमागे लागलीस, परंतु ज्या बायकोला तू माझ्या आयुष्यातून दूर करण्यासाठी निघाली होतीस, तीच माझी बायको आज मला तिच्या बरोबर घेऊन जाण्यासाठी आली आहे. आई,
तू किती स्वार्थी आणि मतलबी आहेस आणि सिया किती निस्वार्थपणे माझ्यावर प्रेम करते. अगं, ह्यावेळी कुटुंबातील लोकांनी माझी काळजी घ्यायला हवी होती, परंतु यावेळेस माझ्या कुटुंबातील लोकांनी माझी साथ सोडली. पण ज्या बायकोची मी कधीच साथ दिली नाही, तिने आज दाखवून दिले की ती नेहमीच माझ्या बरोबर आहे. एवढंच काय, तर ती माझ्या कुटुंबापेक्षाही पुढे आहे. असे बोलता बोलता त्याचा कंठ दाटून आला. तेव्हा दामिनीताई रागातच म्हणाल्या, "अरे वेड्या, मोठं झाल्यानंतर स्वतःचं घर स्वतःला सांभाळावं लागते. नेहमीच आईचा पदर धरून थोडीच राहता येते." तेव्हा विनय म्हणाला, "हीच गोष्ट आई तू माझ्या लग्न झाल्या झाल्या मला समजावून सांगितली असतीस, तर माझ्या बायकोसोबतचे माझे नाते कधीच खराब झाले नसते." एवढं बोलून विनयने आपल्या बायकोचा हात पकडला आणि आपल्या आईच्या घराबाहेर पडला. आता सिया नोकरी करून विनयची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत आहे. त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घेण्यासोबतच ती त्याला डॉक्टरांकडे नेऊन त्याच्यावर योग्य ते उपचार करून घेत आहे. आता 3 महिने झाले आहेत. त्या 3 महिन्यातच विनयच्या तब्येतीमध्ये खूप चांगल्या प्रकारे सुधारणा झाली आहे. त्यामुळे विनय आता घराबाहेरच एक असणाऱ्या रेशनच्या दुकानावर हिशोबाचं काम करण्यासाठी बसू लागला आहे. ते दुकान खूप मोठे होते आणि काम सुद्धा जास्त होते. पण आता विनय थोडेफार काम करू लागल्यामुळे सियाला सुद्धा थोडीफार मदत होत आहे. आता दोघे नवरा बायको संसाराची गाडी हळूहळू पुढे घेऊन जात आहेत. 2 वर्षानंतर विनय पूर्णपणे बरा झाला आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करू लागला आहे. एक दिवस विनय अचानक आपल्या घरी पोहोचला तेव्हा आपल्या आईची अवस्था पाहून तो खूपच हैराण झाला. विनय म्हणाला, "आई, नात्यामध्ये तर आता कोणत्याही प्रकारचं प्रेम राहिलेलं नाही. त्यामुळे बाबांच्या संपत्तीमध्ये माझा जो काही हिस्सा आहे तो मला हवा आहे." त्याचे असे बोलणे ऐकल्याबरोबर दामिनीताई खूप रागावल्या. त्याचा छोटा भाऊ सुद्धा त्याच्याबरोबर वाद घालू लागला. तेव्हा विनयने वकिलामार्फत एक नोटीस पाठवली. शेवटी ते लोक विनयला अर्धा हिस्सा देण्यासाठी तयार झाले. तसं तर विनय आता चांगला कमावू लागला होता. त्यामुळे तो भविष्यासाठी बचत सुद्धा करू लागला होता. पुढे काही वर्षांनी सियाने एका गोंडस मुलीला जन्म देऊन विनय आणि सिया आता दोघे आई बाबा झाले होते. आता त्यांच्या संसारात कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. पण आता विनयला एक गोष्ट नक्कीच समजली होती की मोह आणि प्रेम यामध्ये काय अंतर असते. इकडे दामिनीताई आता नेहमीच आजारी राहू लागल्या होत्या. आता त्यांना लकवा बांधल्यामुळे त्यांना कोणी विचारत सुद्धा नाही. त्यांची छोटी सून तर दामिनीताईंना मरण कधी येईल हाच विचार करत असते, कारण तिला आपल्या सासूबाईंची सेवा करायची नाही. दामिनीताईंना आता अन्न पाणी सुद्धा वेळेवर मिळत नाही. आता त्यांना आठवू लागले की आपण आपल्या मोठ्या सुनेची आणि आपल्या मोठ्या मुलाची काय अवस्था केली होती. मोठ्या मुलावर आपण अन्याय केला होता. आता त्या स्वतः सुद्धा आपल्याला मृत्यू यावा अशी देवाकडे प्रार्थना करत आहेत. परंतु म्हणतात ना, आपण ह्या जन्मी जे पाप करतो आपल्याला इथेच फेडून जायचे आहेत. काही असेच असेल म्हणून दामिनीताईंची ही अवस्था झाली असेल. मित्रांनो, दामिनीताईंना मिळालेली शिक्षा योग्य होती का याविषयी आपलं काय मत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.